नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव संदीप करे। आज आपण ही काउंटर औषध काढलेले आहे ते आज आपल्याला पार्सल पाठवायचं आहे श्रीरामपूर येथे। शेतकऱ्याचं नाव आहे विशाल जाधव। त्यांचा 4 एकराचा डाळिंबाचा प्लॉट आहे। त्यासाठी आपल्याला ते पार्सल त्यांना पाठवायचं आहे बसद्वारे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, तर त्यांच्या प्लॉटमध्ये काय अडचण जाणवत होती आणि कशासाठी त्यांना आपले हे मॉलिक्यूल काय काम करणार आहे ते सगळे शेड्यूल आपण त्यांना दिलेले आहे। आणि काय होतं म्हणजे 2-3 दिवसापूर्वी पाऊस झालेला होता। या पावसानं काय झालं तुमच्या प्लॉटमध्ये तुमच्या या पावसानं काय होतं तुमच्या प्लॉटमध्ये जीवनजन्य करपा असू प्लस तुमचं तेलकट डाग असू हे ज्यादा अटॅक करणारे प्लॉटमध्ये। त्यासाठी आपण कोणता मॉलिक्यूल दिलंय प्लस तुमची फुलकळी वाढवण्यासाठी कळीचं स्ट्रोक वाढवण्यासाठी प्लस तुमचं शेटिंग करण्यासाठी त्यासाठी कोणकोणते मॉलिक्यूल दिले तुमचं बघू शकता। रसोच्या किडीसाठी काय दिलं यांना सगळं मॉलिक्यूल याच्यात आपण या काउंटर आपण दिलेले त्यांना कोणकोणते मॉलिक्यूल आहे की ते आपल्याला काय काम करणार आहे तुम्ही बघू शकता। आता मी तुम्हाला सांगणारच आहे। आणि मित्रांनो, तुम्हालाही कोणती अडचण असू डाळिंबाविषयी तुमच्या प्लॉटमध्ये शेटिंग नसेल होत किंवा कळीचं स्ट्रोक वाढत नसेल किंवा तुमच्या प्लॉटमध्ये तेलकट डाग ज्यादा अटॅक येत असेल तुम्ही आज संपर्क साधून घ्या महेश आगवेंशी। शेतकऱ्यांना पण आपण मागील जे पार्सल पाठवलं आहे तेच पार्सल पाहून त्या शेतकऱ्यांना आपल्याला कॉल केला की आम्हाला पार्सल सुविधानुसार मटेरियल भेटेल का। तुम्ही बघू शकता आपण त्यांना काय काय दिलं आहे। तुम्ही देताना त्यांना दिलं आहे आपण आता राजनंदिनी बघू शकता मित्रांनो। राजनंदिनी तुम्ही ऐकूनच असणार आहे। राजनंदिनीचं कार्य काय आहे तुमचं जिथं कळी निघत नसेल तिथून कळी काढण्याचं काम नर कळीने जन्म घेतला असेल ती ड्रॉपिंग करण्याचं काम करणार तिथं कळी काढण्याचं मादी कळी काढण्याचं काम करणार आहे। एकदम 1 नंबर रिपोर्ट आहे। तुम्ही याचे 052 सोबत घेऊ शकता किंवा 051 सोबत घेऊ शकता। तुम्हाला कळी काढण्यापासून ते शेटिंग करण्याचं काम एकदम बेस्ट करून देणार आहे। राजनंदिनीचा वापर करताना एकरी 250 ml करायचा। बघू शकता मित्रांनो, दुसरं तुम्हाला दिलं त्यांना तेलकट डागासाठी तेलकट डाग असो किंवा जीवनजन्य करपा असो। आता ज्या वेळेला तुमच्या प्लॉटमध्ये आता तुम्ही पाऊस चालू असताना फवारणी केली असेल की नसेल केली तुम्ही आता करू शकता। पाऊस आता फवारणी करताना वेळ काय घेताना झुरळाचा वेळ फवारणी घेऊ शकता तुम्ही 4च्या पुढं आणि मारताना एकदम चिवळीत फवारणी घ्यायची। जिकडं 200 लिटर पाणी लागतं तिकडं तुम्ही 250 मारू शकता किंवा 300 लिटर मारू शकता। म्हणजे ज्यावेळेस तेलकट डाग असणार ते पुरे धुवून गेले पाहिजे आणि ते जाळण्याचं काम एकदम 1 नंबर करतो। झुरळाचा वापर करताना 5 ml करायचं म्हणजे एकरी 1 लिटर करू शकता। बघू शकता आपण कस्टोडा दिलाय त्यांना 250 ml कस्टोडाचा वापर करायचा। तुम्ही कस्टोडा तर माहीत असेल तुम्हाला सगळ्यांना। बॅक्टेरियल तुमचं जीवनजन्य करप्यासाठी आणि तेलकट डागासाठी तुम्हाला बॅक्टेरियलचा वापर करायचा एकरी 100 ग्रॅम करू शकता। डिकोर अल्ट्रा तुम्हाला माहीत असणार सर्वांना। डिकोर अल्ट्राचा वापर करताना तुम्ही एकरी 400 ग्रॅम करायचं। तुमचं प्लॉटमध्ये करपा असो किंवा अल्टरनेरिया असो सर्कस पोरा असो जीवनजन्य करपा असो त्याला जाळण्याचं काम एकदम बेस्ट करणार। तुम्ही फवारणी घेताना फुलावस्थात असो किंवा शेटिंगच्या अवस्थेत किंवा काढणीपर्यंत 5 त्याचा वापर करू शकता। एकरी 400 ग्रॅम करायचा। फवारणी घेताना चिरबीट फवारणी घ्यायची। त्यामुळे बघू शकता दुसरी आपण फुलकळी वाढवण्यासाठी प्लस तुमच्या ड्रॉपिंग थांबवण्यासाठी आपण दिलं त्यांना डेल्टा कॅल्साइन केमिकलचं एकरी 2 किलो वापर करायचा। तुमच्या कळी शेटिंग करण्याचं काम करणारे ड्रॉपिंग थांबवायचं काम करणारे प्लस तुमचं कळीचं स्टोक वाढवायचं काम करणारे। याच्यात कॅल्शियम ऑक्साईड फॉर्मचं कॅल्शियम आहे 40% भेटणार टाकल्या तुम्हाला 30-34 तुमची ड्रॉपिंग थांबवायचं काम करणार आहे। तुम्हाला कळी शेटिंग करण्याचंही काम करणार कळी काढण्याचंही काम करते। त्यासोबत घेताना बोरान घ्यायचं एकरी 500 ग्रॅम। जे बाय अर्काचं काम काय करा तुमचं आलं तेलकट डाग असो करपा असो जीवनजन्य करपा असो तुमचं सर्कस फॉरेस्ट डाग असो सगळं तुम्हाला कंट्रोल करण्याचं काम करणार एकदम 1 नंबर मॉलिक्यूल आहे तुमचं। प्लस तुम्हाला मधमाशी सुरक्षित फवारणे बघू शकता। अजून नेटिव्ह आहे। नेटिव्हचा वापर करताना 100 ग्रॅम एकरी करायचा। नेचर ग्रो तुम्ही नेचर ग्रोचा वापर केला असणार भरपूर शेतकरी नेचर ग्रोचा वापर केला आहे त्यांना रिपोर्ट पण आलेले। तुम्ही पण ज्या शेतकऱ्यांना वापर केला नाही त्यांनी वापर करून बघा नेचर ग्रोचा। तुम्हाला दर व्हिडिओ सांगू राहिलो की 1 नंबर तुम्हाला मॉलिक्यूल भेटणार आहे। 100 ग्रॅम एकरी प्रमाण त्याचं आलं त्यासोबत 0.50-32 घेऊ शकता किंवा राजनंदिनी घेऊ शकतात किंवा कौसामॅक्स सोबत घेऊ शकतात किंवा 0.34 सोबत घेऊ शकता। तुम्ही 1 नंबर तुम्हाला प्लॉटमध्ये रिपोर्ट दिसणार आहे। राजनंदिनी सोबत तुम्ही फवारणी घेतली तर अजून तुम्हाला रिपोर्ट बाहेर दिसणार आहे। बघू शकता मित्रांनो, अजून त्याचं इन्फिनिटी दिले बाहेर कंपनीचं एकरी 600 ml करजेट दिलंय मॉक्सिमेट दिलंय तुम्हाला। आणि बघू शकता चारी तुम्ही सगळे मॉलिक्यूल तुम्हाला दिले। मागचे आपले व्हिडिओ पाहून आपले शेतकरी आपल्याकडे आलेले होते त्याने आपल्याला बोलले की आम्हाला पार्सलनुसार मटेरियल भेटेल का। बघू शकता मित्रांनो, तुम्हाला डाळिंबात कोणती अडचण असो कोणती पण अडचण तुम्ही आजच संपर्क साधायची। ज्या शेतकऱ्यांमध्ये अजून नवीन चॅनलला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करून घ्या। तुम्हाला डाळिंबाविषयी सगळी माहिती इथं भेटणार आहे आपल्याला। धन्यवाद।